पुढच्या 72 तासांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या पिक अ फाइल रीडिंग द्वारे पाहणार आहोत. इथे तुमच्याकरिता आपण 3 फाइल्स ठेवणार आहोत. तुम्हाला त्यापैकी एक फाइल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि प्रत्येक फाइलचं रीडिंग त्यानंतर पाहणार आहोत. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. तुमच्या सोयीकरिता डिस्क्रिप्शन मध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग पाहू शकता. फाईल नंबर 1, तुम्ही जर 2 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय पुढच्या 72 तासांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 8 ऑफ पेंटॅकल, एस ऑफ कप, द लवर, 2 ऑफ कप, पेज ऑफ पेंटॅकल, डेथ आणि 9 ऑफ सॉप. इथे मध्यावर जी ऊर्जा आली आहे ती आहे द लवरची. हे कार्ड सांगतंय की ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही संतुलित दिसत आहात. शिवाय तुम्ही तुमच्या कामावर किंवा एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करत आहात आणि जी गोष्ट तुम्हाला आवडते, जे करायला तुम्हाला आवडतं, त्याबाबत तुम्ही मेहनत घेत आहात, त्याबाबत खूप बारकाईने तुम्ही काम करत आहात. आणि हे मुख्य जे कार्ड आहे ते सांगतंय की ह्या तुमच्या कामामध्ये किंवा हे जे काही तुम्हाला आवडतंय त्यामध्ये परिवर्तन येत आहे. ह्या परिवर्तनाच्या स्थितीमधून तुम्ही आता जात आहात. इकडे तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे त्यासाठी तुम्ही मेहनत घेताना दिसत आहात, त्यावर काम करताना दिसत आहात. आणि यामुळे काय होतंय की तुम्ही तुमच्यामध्ये जे परिवर्तन आणताय त्यामुळे तुमची जी आधीची स्थिती होती त्याचा अंत होत आहे आणि एक नवी पहाट तुमच्या जीवनात होत आहे किंवा जे काही तुम्हाला करायला आवडतं त्या बाबतीत होत आहे. इथे ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. एस ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय तुमचं नवं नातं होत आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे जे काही आहे ते शेअर करताना इथे दिसत आहात. तुमची आध्यात्मिक प्रगती सुद्धा होत आहे. हे कार्ड हिलिंगला सुद्धा दाखवतंय. डेथचं कार्ड आहे, याचा अर्थ तुमचं हिलिंग होत आहे किंवा तुमची जी काही समस्या आहे तिचा उपचार होत आहे. प्रगती करण्याच्या दृष्टीने तुम्हाला मार्ग मिळत आहे. 9 ऑफ सॉर्डचं कार्ड आणि त्याच्या वर आहे 2 ऑफ कपचं कार्ड. तर जिथे कुठे तुम्हाला चिंता होती किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही खूप अतिविचार करत होतात, तर तिथे आता तुम्ही संतुलित होताना दिसत आहात. यामध्ये तुम्हाला ब्रह्मांड मदत करत आहे. शिवाय जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला मिळत आहे. इथे 2-2 ची ऊर्जा खूप दिसते. म्हणजे 2 म्हणजे बदल होत आहे. तुमची ज्या गोष्टीमध्ये स्थिती चंचल होती, मन चंचल होत होतं, की हे करावं की ते करावं, अशा प्रश्नांमध्ये तुम्ही जिथे अडकलेले होतात, द्विधा अवस्था जिथे झालेली होती, तिथे आता संतुलन होत आहे. तिथे तुम्हाला काय करायला हवं हे कळत आहे.
आणि यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये एक नवी सुरुवात आजपासून किंवा या 72 तासांमध्ये होत आहे. पेज ऑफ पेंटॅकलचं हे जे कार्ड आहे ते काहीतरी तुम्ही आज शिकणार आहात, नवीन काहीतरी शिकणार आहात असं सुद्धा सांगत आहे. 72 तासांमध्ये तुमची ही ऊर्जा असेल, ज्या ऊर्जेमधनं हे लक्षात येतंय की कशाचा तरी अंत होतोय. कशाचा अंत होतोय? तर ज्याबाबत तुम्ही खूप विचार करत होतात. तर तिथे तुम्हाला मार्ग मिळतोय, काय करायला हवं हे कळतंय आणि त्यामुळे तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. मार्गदर्शनासाठी आपण एखादं कार्ड काढूया. 4 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. मार्गदर्शनासाठी हे जे कार्ड आलंय ते सांगतंय की तुम्ही रिलॅक्स राहा, विश्वास ठेवा स्वतःवर आणि ब्रह्मांडावर आणि तुम्ही जी प्रार्थना केली आहे त्यावर विश्वास ठेवा. सगळं काही नीट होणार आहे. हे कार्ड सुद्धा काहीतरी सांगतंय. हे कार्ड सांगतंय की आता तुम्हाला वेगाने पुढे जायचं आहे. जे काही तुमचं ध्येय आहे त्याच्याकडे वेगाने तुम्हाला जाणं आता आवश्यक आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर 4 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची 72 तासांमध्ये ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 3 ऑफ कप, 7 ऑफ वॅन्ड, 3 ऑफ पेंटॅकल, द एम्प्रेस, द टॉवर, 8 ऑफ कप आणि एस ऑफ वॅन्ड. या रीडिंग मध्ये मुख्य कार्ड जे आहे ते आहे 4 ऑफ पेंटॅकल. हे कार्ड असुरक्षित भावनेला दाखवतंय. हे कार्ड सांगतंय की जिथे कुठे तुम्ही खूप इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, खूप पैसा गुंतवलेला आहे, त्याबाबत काहीतरी तुम्हाला चिंता आहे किंवा तुम्ही जे काही करत आहात तिथे तुम्हाला असुरक्षित वाटत आहे आणि त्या बाबतीतलं हे रीडिंग आहे. हे रीडिंग काय सांगताय? हे रीडिंग सांगताय की तुम्ही काहीतरी गोष्ट सोडून जात आहात, काहीतरी बदल करत आहात आणि जे चॅलेंजेस आहेत त्यांचा स्वीकार करत आहात. आपल्याला जे अवघड वाटतंय ते कसं करता येईल ह्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत आणि जिथे कुठे तुमचा संघर्ष होत आहे तिथे आता सेलिब्रेशन येत आहे. तिथे तुम्हाला यश मिळत आहे आणि हे का मिळत आहे? कारण तुम्हाला कोणाचं तरी असं मार्गदर्शन मिळालेलं आहे की ज्यामुळे तुम्हाला हे सगळं कळतंय की आपण नेमकं काय करायला हवं. इथे एक व्यक्ती मार्गदर्शन करताना दिसतेय. तर त्याप्रमाणे हे मार्गदर्शन तुम्हाला मिळाल्यामुळे किंवा तुम्हाला असं काहीतरी काम करायचं आहे की जिथे तुम्ही इतरांना मार्गदर्शन करणार आहात आणि त्या बाबतीत तुम्ही खूप इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तिथे तुम्हाला असुरक्षित वाटतंय की आता पुढे काय होणार किंवा कसं काय करायचं. तर जो काही प्रश्न होता तर तिथे तुम्ही आता काही बदल करत आहात, परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. ज्या गोष्टी सोडणं आवश्यक आहे, काही बदल करणं आवश्यक आहे, त्या तुम्ही करत आहात आणि त्यामुळे सेलिब्रेशन तुमच्या जीवनात येत आहे. एक नवीन सुरुवात तुम्ही करत आहात. तुमचं जे काही ध्येय आहे त्यामध्ये एक नवी सुरुवात होत आहे. द एम्प्रेस आणि टॉवरचं कार्ड आहे. तर टॉवरचं कार्ड काय सांगतंय की नकारात्मकता जात आहे, तिला धक्का बसत आहे आणि तुम्ही एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये येत आहात. तुम्ही
तुमच्याकडे ऑथॉरिटी, पॉवर येत आहे आणि तुम्ही शक्तिशाली बनत आहात. खूप सारी समृद्धी तुमच्याकडे आकर्षित होत आहे आणि तुम्हाला असं एक पद प्राप्त होतंय की जिथे तुम्ही अनेकांना दिशा दाखवू शकता, अनेकांना मार्ग दाखवू शकता. सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये मिळत आहे. या रीडिंग मधनं हे लक्षात येत आहे की जिथे कुठे तुम्ही असुरक्षित तुम्हाला वाटत होतं, चिंता वाटत होती, तर ती चिंता दूर होते. ही नकारात्मकता जातीये आणि खूप मोठं परिवर्तन, टॉवरचं जे कार्ड आहे ते खूप मोठ्या परिवर्तनाला दाखवतंय. एक नवी सुरुवात होत आहे. मार्गदर्शनासाठी आपण एखादं कार्ड घेऊया. हे कार्ड येत आहे, तर डेव्हिलचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की नकारात्मकता जातीये. तुम्हाला सुद्धा हा विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही जे काही करत आहात ते सकारात्मक दृष्टीने होत आहे. तुम्ही त्याबाबत अतिविचार न करता, नकारात्मक न होता त्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहा. जे काही बदल होत आहेत त्याचा स्वीकार करा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पायल नंबर 3. तुम्ही जर किंग ऑफ वॅन्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय पुढच्या 72 तासांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे स्टार कार्ड. त्यानंतर आहे जस्टिस, 10 ऑफ वॅन्ड, क्वीन ऑफ पेंटाकल, नाइट ऑफ कप, क्वीन ऑफ सॉर्ड आणि व्हील ऑफ फॉर्च्यून. मुख्य कार्ड जे आहे ते आहे किंग ऑफ वॅन्ड आणि इथे मध्यावर जे कार्ड आहे ते 10 ऑफ वॅन्डचं आहे. तर ही कार्ड काय सांगतात, जिथे कुठे तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे, जिथे तुम्ही सगळ्या गोष्टी एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिथे आता तुमचा आत्मविश्वास वाढत आहे आणि तुम्ही जोशाने कार्य करत आहात, अनेकांचं नेतृत्व करत आहात. त्या जे काही तुमचं ध्येय आहे त्यामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला आता लक्षात आलेल्या आहेत. त्याबाबत तुमचा अनुभव वाढलेला आहे. तुम्ही ज्ञानी झालेले आहात आणि अनेकांचं नेतृत्व कसं करता येईल किंवा जी काही तुमची जबाबदारी आहे ती कशी पार पाडता येईल याबद्दल एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होत आहे. स्पष्टता तुम्हाला येत आहे. क्वीन ऑफ सॉर्ड्सचं पण कार्ड आहे जे सांगतंय की तुम्हाला स्पष्टता येत आहे. ऍक्शन तुम्ही घेत आहात की जे काही तुम्हाला लक्षात येत आहे तर त्याप्रमाणे तुम्ही कृती करत आहात, बदल करत आहात आणि स्वतःला न्याय देत आहात. स्टारच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. ही ऊर्जा काय सांगते की ग्रह तुमच्याकरिता अनुकूल आहेतच, पण तुम्ही सुद्धा आशा ठेवलेली आहे की जे काही होईल किंवा जे काही आपल्याला लक्षात येतंय ते आपण बदल केले पाहिजेत, ज्यामुळे सकारात्मकता आपल्या जीवनात येऊ शकते. आणि अशा प्रकारे तुम्ही अधिक प्रगती करताना इथे दिसत आहात. स्वतःला न्याय देत आहे. तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे. इथे लाल रंग जो दिसतोय तो सांगतोय की तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये आता जोशाने ते कार्य करणार आहात, वेगाने पुढे जाणार आहात. आणि हा लाल रंग तुमच्या ऑथॉरिटीला सुद्धा दाखवत आहे. इथे क्वीनचं कार्ड आहे. शिवशक्ती ऊर्जा संतुलित होत आहे. शिवाय तुम्ही शक्तिशाली सुद्धा बनत आहात.
व्हील ऑफ फॉर्च्यूनचं जे कार्ड आहे ते सांगताय भाग्य तुमच्या बाजूने आहे आणि यामुळे तुम्हाला हे पद प्राप्त होतंय जिथे तुम्ही अनेकांचा उपचार करत आहात किंवा हे जर तुमच्याकडे पद आधीपासूनच आहे तर ते पद जे आहे त्याचा जो अधिकार आहे त्याचा योग्य वापर तुम्ही करत आहात, त्या पदाला न्याय देत आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप शक्तिशाली बनत आहे आणि ती तुम्हाला दिशा दाखवत आहे. नाईट ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की कोणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनात येत आहे जी तुम्हाला खूप सारं प्रेम देणार आहे. अनेक माणसं तुमच्या संपर्कात येऊ शकतात कारण इथे एक किंगचं कार्ड आहे, क्वीनचं कार्ड आहे, बरीच कोर्ट कार्ड आहेत. तर ती कोर्ट कार्ड सांगतायत की बरीच माणसं तुमच्या जीवनात येतील, संपर्कात येऊ शकतात. मार्गदर्शनासाठी आपण एखादं कार्ड काढूया. 8 ऑफ कपचं कार्ड आहे. मार्गदर्शन काय आहे तर तुम्हाला ज्या गोष्टी सोडणं आवश्यक आहे त्या आता तुम्ही सोडल्या पाहिजेत. जे परिवर्तन येत आहे तुम्हाला ज्या गोष्टी प्रिय होत्या किंवा ज्याची सवय होती त्यामधून हे बदल करणं किंवा काही गोष्टी सोडणं तुम्हाला अवघड वाटत असेल पण हे बदल तुमच्यासाठी आवश्यक आहेत आणि यामुळे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. आत्ताच सुरुवातीला तुम्हाला ते जड जाऊ शकतं, अवघड वाटू शकतं कारण ती गोष्ट तुमच्यासाठी नवीन आहे. पण त्यानंतर तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन होणार आहे आणि तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. या सगळ्यामध्ये भाग्य तुमच्या बाजूने आहे आणि यामुळेच तुम्हाला त्या प्रकारचे विचार येत आहेत, त्यामध्ये स्पष्टता येत आहे किंवा काही गोष्टी ज्या लक्षात येत आहेत तुमच्या, त्या भाग्य तुमच्या बाजूने असल्यामुळेच काही बदल तुमच्या जीवनात होत आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.